युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या संघर्षाचा परिणाम आता थेट भारतीय नागरिकांवर होताना दिसतोय आणि याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील काही आरोग्य विमा प्रतिनिधी सध्या दुबईमध्ये अडकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील कुरकुम परिसरातील संपत बनकर यांच्यासह काही विमा प्रतिनिधी अधिकृत दौऱ्यावर दुबई येथे गेले होते। या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी तात्काळ पुढाकार घेतलाय। या संघर्षामुळेच मध्य पूर्वेतील हवाई मार्गांवर मोठा परिणाम झालाय। काही विमान कंपन्यांनी सुरक्षितेच्या कारणास्तव आपले मार्ग बदलले आहेत, तर काहींनी तात्पुरत्या स्वरूपात उड्डाणे देखील स्थगित केली आहेत। याचा फटका केवळ भारतीयांना नाही तर जगभरातील प्रवाशांना देखील बसलाय। केंद्र सरकारच्या संबंधित विभागांशी संपर्क साधणार आहे। मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा करून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय। पाहत आहात निर्भीड पवन 2.0। इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे संपूर्ण मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या संघर्षाचा परिणाम आता थेट भारतीय नागरिकांवर होताना दिसतोय। आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाल्याने अनेक विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील काही आरोग्य विमा प्रतिनिधी सध्या दुबईमध्ये अडकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दुबईतील हॉलिडे इन हॉटेलमध्ये थांबलेले हे सर्व प्रतिनिधी मायदेशी परतण्याच्या प्रतीक्षेत आहेत। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील कुरकुम परिसरातील संपत बनकर यांच्यासह काही विमा प्रतिनिधी अधिकृत दौऱ्यावर दुबई येथे गेले होते। हा दौरा पूर्वनियोजित होता आणि सर्व कागदपत्रे व परवानग्या देखील पूर्ण करून ते प्रवासाला निघाले होते। मात्र अचानक मध्य पूर्वेत तणाव वाढला। काही देशांनी हवाई क्षेत्र देखील बंद केले आणि अनेक आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या। परिणामी भारतात परतण्यासाठी नियोजित फ्लाईट देखील रद्द झाली। सध्या हे सर्व प्रतिनिधी दुबईतील हॉलिडे इन या हॉटेलमध्ये सध्या सुरक्षित आहेत। मात्र परिस्थिती अनिश्चित असल्यामुळे त्यांच्यात चिंतेचे वातावरण देखील निर्माण झाले। या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी तात्काळ पुढाकार घेतलाय। आमदार राहुल कुल यांनी संपत बनकर आणि इतर प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधलाय। या व्हिडिओ कॉलमध्ये त्यांनी दुबईतील सध्याची परिस्थिती व सुरक्षिततेची माहिती तसेच त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या आहेत। या संदर्भात प्रतिनिधींनी सांगितलंय, सध्याही सुरक्षित आहेत, मात्र विमान सेवा सुरू होईपर्यंत ते हॉटेलमध्येच थांबले आहेत। काहींना आर्थिक व मानसिक तणाव देखील जाणवत आहे। तारखेला आम्ही दुबई या ठिकाणी कॉन्फरन्ससाठी आलेलो आहोत। माझ्याबरोबर जवळपास महाराष्ट्र तसेच बाकीच्या 3 राज्यांमधून 370 विमा प्रतिनिधी आम्ही दुबई या ठिकाणी आलेलो आहोत। सध्या आम्ही दुबई फेस्टिवल सिटी या ठिकाणी हॉलिडे इन या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत। आज आमची 2 तारखेला मुंबईसाठी फ्लाईट होती, परंतु या युद्धजन्य परिस्थितीमुळे फ्लाईट कॅन्सल झालेल्या आहेत। सध्या तरी आता आम्हाला असं माहीत नाही आहे की आम्ही आता कधी मायदेशी परतणार आहेत, परंतु माझी महाराष्ट्र गव्हर्नमेंट केंद्र सरकार यांना विनंती आहे की लवकरात लवकर इथं आम्ही असलेल्या सर्व भारतीयांना परत नेण्यासाठीचे प्रयत्न करावेत। या युद्धजन्य परिस्थितीमध्ये UAE सरकारने या ठिकाणी ज्या व्यक्तींचं म्हणजे राहण्याचा विषय इथला संपलेला आहे त्यांना आहे त्याच पद्धतीने हॉटेलला कंटिन्यू करून पूर्णपणे खर्च करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे। तसेच UAE दुबईमधील काही संस्था असतील यांनीही मदतीचा हात पुढे करून ज्या व्यक्तींसाठी राहण्याची व्यवस्थाच नाही आहे अशा लोकांसाठी हेल्पलाईन नंबर देऊन त्यांना राहण्यासाठीची मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच पद्धतीने आम्ही केअर हेल्थ इन्शुरन्स या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी आलो आहोत। तर या कंपनीने आमची आत्तापर्यंत चांगल्या अशा पद्धतीने काळजी घेतली आहे। तरी माझी आमचे दौंड तालुक्यातील आमदार राहुल कुल तसेच महाराष्ट्र शासन केंद्र शासन यांना विनंती आहे की आमची लवकरात लवकर जाण्याची व्यवस्था करावी। धन्यवाद।
यावर आमदार राहुल कुल यांनी त्यांना धीर दिलाय आणि मुख्यमंत्री कार्यालयाशी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देखील दिले आहेत. आणि काल रात्रीपासून फ्लाईट सुरू झालेत पण थोडेसे सुरू झालेत नाही का. अजून तुम्हाला सुरक्षित परत येण्यासाठी मदत पाहिजे, बाकी तिथे काही सध्या व्यवस्था सगळी आहे. हा सर्व व्यवस्था आहे या ठिकाणी, काय प्रॉब्लेम. कंपनीने रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे आणि आता पण न्यूज आलेली आहे की दुबई गव्हर्नमेंटने या ठिकाणी सांगितले की जे पर्यटक लोक आहेत की त्यांना दिलासा म्हणून हॉटेल आणि त्यांची खाण्याची वगैरे व्यवस्था करावं म्हणून. खाण्याची व्यवस्था नाही केली, कंपनीनेच केलेली आहे, पण राहण्याची व्यवस्था तर आपण सोयीची आहोत. ठीक आहे, मग मला काय करा, काय अडचण वाटली तर ह्या नंबरवर फोन करा. मग काय असं मी आता बोलतो लगेच सगळ्यांशी. बघ तुम्हाला यादी पाहिजे आणि नावं पाहिजे आणि फक्त कोणत्या कंपनीच्या ह्याच्यात आपण कोणत्या कंपनीबरोबर गेलता आणि तिथं सध्या राहताय कुठे, एवढे फक्त 4 विषय समजले मला पुढे कोऑर्डिनेट करायला बरं पडेल. नाही फक्त कंपनीचं नाव द्या, तुम्ही राहताय कुठं त्याची माहिती द्या आणि सगळे तिथले आपल्या लोकांची नावं आणि नंबर एवढं मला द्या, मग बाकीचं करतो कोऑर्डिनेट. ओके. इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळेच मध्य पूर्वेतील हवाई मार्गांवर मोठा परिणाम झालाय. काही विमान कंपन्यांनी सुरक्षितेच्या कारणास्तव आपले मार्ग बदलले आहेत, तर काहींनी तात्पुरत्या स्वरूपात उड्डाणे देखील स्थगित केली आहेत. याचा फटका केवळ भारतीयांना नाही तर जगभरातील प्रवाशांना देखील बसलाय. दुबई हे आंतरराष्ट्रीय ट्रान्झिट हब असल्यामुळे येथे अनेक देशातील नागरिक अडकले आहेत. भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती देखील समोर येत आहे. आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केलं आहे की ते या प्रकरणी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या संबंधित विभागांशी संपर्क साधणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा करून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. स्थानिक पातळीवर देखील कुटुंबियांशी संपर्क ठेवून त्यांना धीर देण्याचं काम देखील सुरू असल्याचं राहुल कुल यांनी यावेळी त्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगितलंय. दौंड तालुक्यातील या प्रतिनिधींच्या कुटुंबियांमध्ये सध्या चिंता व्यक्त केली जात आहे. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्वजण अस्वस्थ आहेत. मात्र व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधल्यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे असं देखील माहिती समोर येते. तर दुबईमध्ये अडकलेल्या दौंड तालुक्यातील विमा प्रतिनिधींना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकरणाकडे आपण लक्ष ठेवून आहोत असं देखील आमदार राहुल कुल यावेळी दुबईमधील अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांना धीर दिलाय आणि या बाबतीत सांगितलंय. मित्रांनो, पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. मी आहे